तुळजापूरमध्ये नवरात्र उत्सवामध्ये तुळजाभवानीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांना पोलीस प्रशासन कशा तऱ्हेने मार्गदर्शन करते पहा। येणाऱ्या जाणाऱ्या वाहन चालकासाठी पार्किंगची व्यवस्था तसेच त्यांच्या वाहनांच्या सेफ्टीसाठी सीसीटीव्ही कॅमेरे यावर सविस्तर माहितीपत्र। प्रतिनिधी राहुल गुरव, DR न्यूज। नमस्कार, DR न्यूजमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत। प्रतिनिधी राहुल गुरव। आता सध्या नवरात्र चालू आहे आणि नवरात्रामध्ये हजारो नाहीतर लाखोच्या संख्येने भाविक भक्त या ठिकाणी येत असतात आणि आल्यानंतर त्यांची जी वाहनं असतात कुठल्या ठिकाणी पार्किंग करायची आणि त्यानंतर दर्शनासाठी कुणीकडे जायचं ह्याचंच व्यवस्थापन डिपार्टमेंट करत आहे। तर डिपार्टमेंटचं आपण सविस्तर माहिती अशी घेऊया की या ठिकाणी पार्किंग सोय कशी केलेली आहे आणि इथले वाहनाचं नियोजन ते कसं करतात। हां, मी सहाय्यक पोलीस निरीक्षक नेहरकर सध्या तुळजापूर येथील बंदोबस्त कामी रिपोर्ट झालेलो आहे। यामध्ये जे सोलापूरकडून आणि बार्शीकडून येणारे जे वाहने आहेत ती सदरची वाहने आपण सर्व मंदिरसाठी जे भाविक जाणार आहेत त्यांना पार्किंगमध्ये लावण्यासाठी इथून वळवण्यात आलेले आहेत आणि जे भाविक आहेत त्या पार्किंगमध्ये वाहनं लावून त्यानंतर दर्शन देवीचं घेऊन परत जात आहेत। भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी आपण सदरचं डायव्हर्शन केलेलं आहे। म्हणजे वाहनालाही कुठल्याही इतर वाहनाला त्रास होऊ नये, पार्किंग व्यवस्थित ठिकाणी व्हावं, दर्शन व्हावं आणि ते लोक परत माघारी जावे। बरोबर आहे का? बरोबर आहे। वाहनामुळे कुठलीही गर्दी शहरात वाढू नये, भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये याकरता आपण सदरची वाहने पार्किंगमध्ये वळवण्यात आलेली आहेत। सर, सगळ्यात पहिल्यांदा नवरात्रामध्ये डिपार्टमेंट अहोरात्र काम करतंय, पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन बरं का सर। आणि महत्त्वाचं बोलायचं म्हणजे की हे तर ड्युटी लागल्यानंतर असं नसतं की बाबा 2 तासात आलो 4 तासात, रात्र तुम्ही या ठिकाणी उभी करताय। बरोबर आहे का? मग ह्या ठिकाणी तुम्ही आता सध्या ड्युटी करताय, ह्याच्या आधी ड्युटी तुम्ही तिथे केलेली आहे का सर? बरोबर आहे। यातलं जे आपण ज्या वेळेस नवरात्र उत्सव असतो त्यावेळेस आम्ही ड्युटी करतात। आमचे कर्मचारी अधिकारी सर्व देवीचे सेवा म्हणून चांगल्या प्रकारे ड्युटी करतात आणि विशेषतः जरी 12-12 तास लागली ड्युटी तरी ते अतिशय आवडीने ड्युटी करतात, भाविकांची सेवा करतात। सर, पार्किंगचं नियोजन तुमच्याकडे आहे, मग ह्या ठिकाणी येणारे वाहन चालक असतील बरं का, 2 व्हीलर पासून ते 4 व्हीलर, बरोबर आहे का, त्यांना तुम्ही कुठला संदेश द्याल सर? सर्व वाहन चालक आणि इथे येणारे भाविकांना तसेच वाहनधारकांना अशी म्हणजे एक सूचना आहे की त्यांनी सदरचे वाहन रस्त्यावर इतरत्र कुठेही उभा न करता नेमून दिलेल्या पार्किंगच्या ठिकाणी उभे करावेत आणि दर्शन घ्यावे। सर, एकदम चांगल्या प्रकारे तुम्ही बाहेर दिली। फक्त नाव परत एकदा सांगा सर तुमचं। मी सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याण नेहरकर।
आहे